नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांची कथा. ही कथा मी घेतली आहे त्यांच्या 2 in 1 या कथासंग्रहातनं आणि कथेचं नाव आहे मी भट्टाचार्यांचा टीव्ही का फोडला. ऐकूयात आजची कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात मी भट्टाचार्यांचा टीव्ही का फोडला. हां, गोष्ट खरी आहे. मी माझे शेजारी श्रीयुत आशुतोष भट्टाचार्य यांच्या घरचा टीव्ही सेट फोडला. टीव्हीच्या पडद्यावर सत्यजित रॉय प्रेझेंट्स या मालिकेतली एक कथा दाखवण्यात आलेली होती. कथा संपता संपता माझ्या डोक्यात एकदम खूनच चढला. मी माझ्या नकळत उठून उभा राहिलो. दाण दाण पावलं वाजवत मी टीव्ही सेटच्या जवळ गेलो आणि सगळी शक्ती एकवटून टीव्हीच्या पडद्यावर एक बुक्का मारला आणि टीव्ही फोडून टाकला. एकदा टीव्हीचा पडदा फोडून टाकल्यानंतर मग मला चेव आला. दात ओठ खात मी टीव्हीचं खोकं दोन्ही हाताने उचललं, भिंतीवर फेकून मारलं. माझी ही फोडाफोडी चालू असताना मला मध्येच अडवायचं धैर्य कोणालाही झालं नाही. सगळे आ वासून बघत राहिले होते. टीव्हीचा पार चेंदा मेंदा झाल्यावर आणि मी शांतपणे शेजारच्या आराम खुर्चीत विसावल्यावर भट्टाचार्य आणि त्याच्या घरची मंडळी पुढे झाली. त्यांनी मला पकडून ठेवलं. कुणीतरी पोलिसाला बोलवायला निघालं तेव्हा मी शांत सुरात म्हणालो, पोलीस कंप्लेंट द्यायची गरज नाही आहे, मी नुकसान भरून देईन. अरे मोशाय, की होलो, टीव्ही का फोडलास तू? भट्टाचार्यजींनी विस्फारलेल्या नजरेनं मला विचारलं. भट्टाचार्यजींच्या या प्रश्नाला मी काय उत्तर दिलं नाही. मी एवढंच म्हणालो, मी तुम्हाला नवीन टीव्ही घेऊन देईन. टीव्ही फोडायचं खरं कारण मी भट्टाचार्यजींना सांगितलेलं नसलं ना तरी त्यामागची हकीकत मला तुम्हाला सांगायची. झालं असं, जून महिन्यातला दिवस होता. पावसाला सुरुवात होणार, पाऊस येणार अशा बातम्या ऐकायला वाचायला मिळत होत्या. पण पावसाच्या कानावर यापैकी काही गेलेलं नसावं, कारण तो काही बेटा येत नव्हता. आणि त्या दिवशी तो अचानक आला. पावसाची भली मोठी पहिली सर कोसळली. आभाळ भरून आलं. सगळीकडे ओल्या मातीचा वास दरवळला. पावसाच्या पाण्यानं रस्ते भिजले, डबकी साचली, झाडं भिजली. झाडांच्या फांद्यातनं आणि पानातनं पाणी ठिपकायला लागलं. थोडक्यात म्हणजे काय, र वा दिघे यांच्या निसर्गप्रधान वर्णनात्मक कादंबऱ्यातल्या पावसाच्या वर्णनावर हुकूम पाऊस पडायला लागला. मी लोकल पकडून ऑफिस गाठण्यासाठी स्टेशनवर आलो. तेव्हा मला माझा दोस्त सदू उपळेकर उभा असलेला दिसला. त्याच्याजवळ जाऊन मी 4 सुखदुःखाच्या गोष्टी करणार एवढ्यात लोकल फलाटात घुसली. मग मात्र आदर्श मुंबईकर अशा प्रसंगी जे करतात ते आम्ही केलं. आम्ही दोघंही लोकलच्या दिशेनं धावलो. लोकल थांबते न थांबते तोच पट्टीच्या पोहणाऱ्याप्रमाणे मी गर्दीतनं सूर आतल्या दिशेने मारला. दारावरच्या लोखंडी खांबाला हो बघणारा कपाळ मोक्ष नेहमीच्या सफाईनं टाळून मी डब्याच्या आतल्या बाजूला नजर फिरवली आणि एकुलत्या एका रिकाम्या सीटच्या दिशेनं झेपावलो. पुढच्याच क्षणी मी स्थानापन्न झालो. ऐन गर्दीच्या वेळी लोकलमध्ये बसायला जागा मिळाली तर ज्या प्रकारचा आनंद होतो त्याची जगातल्या कुठल्याही आनंदाशी तुलनाच होऊ शकत नाही. त्यामुळे अशा वेळी माणसं स्वतःशी अतीव समाधानानं जशी हसतात ना तसा मी खुद्दकन हसलो आणि व्यवस्थितपणे बसण्यासाठी किंचित बाजूला सरकलो आणि विजेचा धक्का बसावा तसा मी चमकलो. माझ्या शेजारी एक तरुणी बसली होती आणि आनंदाची गोष्ट अशी की ती नुसतीच तरुणी नव्हती तर ती सुंदर देखणी पण होती. तिच्या सौंदर्याचं वर्णन करून दाखवण्यासाठी मला 10-5 कादंबऱ्या आणि प्रेमकथा चाळून त्यातल्या नायिकेला लेखकानं वापरलेली विशेषणं गोळा करावी लागली असती. पुन्हा पुन्हा तिच्याकडे बघण्याचा मला मोह होत होता आणि त्या मोहाला मोठ्या आनंदानं मी बळी पडत होतो. मध्येच वाऱ्याची एक झुळूक आत आली आणि तिने मोकळे सोडलेले केस उडाले. माझ्या मानेला गुदगुल्या करायला लागले. मी सुखावलो. लोकलमध्ये आणि बसमध्ये सुद्धा बरं का, आपल्या शेजारी सुंदर तरुणी बसावी हे माझं कित्येक वर्षांचं स्वप्न आज कुठे साकार झालेलं होतं. त्यामुळे मी ताबडतोब ठरवून टाकलं की आपलं स्टेशन आलं तरी उतरायचं नाही.
ही तरुणी उतरल्यानंतर पुढच्या स्टेशनवर उतरायचं आणि उलटी गाडी पकडून माघारी यायचं. गाडी वेगात धावत होती. मला मोटरमनचा राग आला. मग नेहमीप्रमाणे रेंगाळत रेंगाळत 2 स्टेशनांच्या मध्ये थांबत जायच्या ऐवजी तो भन्नाट वेगानं गाडी हाकत होता. मग त्याच्या त्या कृतीमुळे त्या सुंदर तरुणीबरोबरचा माझा सुखाचा प्रवास फार लवकर संपुष्टात यायची भीती होती. मनातल्या मनात मी त्या मोटरमनला शिव्या सुद्धा हासाडल्या. कुठलं तरी स्टेशन आलं. मी वाकून खिडकी बाहेर पाहिलं. मला दादरला उतरायचं होतं, पण गाडीनं दादर कधीच मागे टाकलेलं होतं. चिंचपोकळी स्टेशन येऊ घातलं होतं आणि आता त्या तरुणीचा प्रवास संपलेला असावा, कारण ती पटकन उठून उभी राहिली. दरवाजाच्या दिशेनं निघाली. मी तिच्या पाठमोऱ्या मोहक आकृतीकडे बघायला लागलो. एवढ्यात एक ढेरपोट्या शेडजीमध्ये आला आणि त्या तरुणीऐवजी मला ते शेडजीचं पोटच दिसायला लागलं. गाडी थांबली. मी बघितलं ती तरुणी उतरली होती. गाडी निघाली. आता त्या पुढचा प्रवास त्या सुंदरीच्या सहवासाविना करण्यात काही मजाच नव्हती. शिवाय तो ढेरपोट्या शेडजी तिच्या जाण्यामुळे रिकाम्या झालेल्या जागेवर बसला होता. हा तीव्र विरोधाभास मला सहन होण्यासारखाच नव्हता ना. पुढचा प्रवास रद्द करण्याचं ठरवून मी उठून उभा राहणार, तेवढ्यात एक छोट्या आकाराचं पुस्तक आपल्या बुडाखालून बाहेर काढून तो शेडजी विचारायला लागला की ये लो तुम्हारा बुक, हमको जरा आराम से बैठने देना भाई. मी पुस्तक हातात घेतलं. पान उघडलं. पहिल्याच पानावर गर्द हिरव्या शाईत सही होती, अमिता कारवारकर. त्या सुंदर तरुणीचं नाव अमिता कारवारकर होतं. तर ती मला आवडली तर होतीच, पण तिचं नाव सुद्धा मला आवडलं. पुस्तक सुद्धा आवडलं. मी पुस्तकाची पानं चाळायला लागलो. तो त्या पुस्तकातनं एक जुनं पोस्टकार्ड खाली पडलं. मी उत्सुकतेनं पत्त्याची जागा बघितली. पत्त्याच्या जागी मजकूर होता, अमिता कारवारकर, 10 प्रांजली, डॉक्टर बगे मार्ग, चिंचपोकळी, मुंबई. ताबडतोब ठरवलं त्या पत्त्यावर जायचं, तिचं पुस्तक तिच्या हवाली करायचं. आजचं ऑफिसचं काम गेलं उडत. बॉस गेला तेल लावत. त्या पुस्तकाच्या निमित्तानं त्या सुंदरीशी परिचय झाला असता. मग त्या परिचयाचं रूपांतर प्रेमात, प्रेमाचं लग्नात, लग्नाचं संसारात आणि संसाराचं पुढे मजेदार कटकटीत. म्हणजे ही सगळी रूपांतरं व्हायला वेळ लागला नसता, नाही का मंडळी. पुस्तक हातात घेऊन मी उभा राहिलो. गाडीतनं उतरलो. तेवढ्या शेजारच्या फलाटावर विरुद्ध दिशेनं जाणारी गाडी आली. पुलावरून धावत जिने उतरत मी गाडीच्या दिशेनं धावलो. धावत्या गाडीत प्रवेश मिळवला. चिंचपोकळी स्टेशन एरवी 3 मिनिटाच्या अंतरावर आहे, पण मोटरमन गाडी संथ चालवत होता. कदाचित सुपरफास्ट किंवा बडा फास्ट प्रमाणे ही गाडी सुपर स्लो असावी. मी मात्र मनाने चिंचपोकळीला कधीच पोहोचलो होतो. रेल्वे फलाटावरनं मी पटकन अमिता कारवारच्या घराच्या दारासमोर उभा राहिलो. दारावरची घंटी वाजवताच दार उघडलं गेलं. समोर बघतो तर दारात अमिता कारवारकर उभी होती. माझ्या हातातल्या पुस्तकाकडे लक्ष जाताच तिने पुस्तकावर झडप घातली आणि मी पुस्तक पटकन मागे घेतल्यामुळे ती माझ्या अंगावर कोसळली. कुणीतरी मला धक्का दिला आणि मी भानावर आलो. शेजारी उभे असलेल्या माणसाच्या पायावर पाय ठेवून मी पुढे जायच्या प्रयत्नात असल्यामुळे त्यांनी मला धक्का देऊन लांब ढकलला होता. मी स्टेशनच्या बाहेर आलो. वाटेतल्या एकाला ते कार्ड दाखवलं, पत्ता विचारला, तेव्हा त्यानं नेहमी पत्ता सांगणारी मंडळी सांगतात ना, तसा पत्ता सांगितला. तो म्हणाला, तुम्ही 5-1 मिनिटं सरळ चाला असेच, त्यानंतर उजवीकडे वळा, 3 मिनिटं चाला, तुम्हाला वाटेत एक मोठं झाड दिसेल, झाडाच्या इथे डाव्या बाजूला वळा आणि 4 मिनिटं चालल्यानंतर एक कंपाऊंड असलेली इमारत दिसेल, तीच तुम्हाला हवी असलेली इमारत. मनगटावरच्या घड्याळाकडे बघत त्यांनी सुचवलेल्या दिशेनं मी निघालो. ठराविक अवधीनंतर मी उजव्या डाव्या बाजूला वळलो. झाड दिसलं, पण इमारत काही मिळेना. तेवढ्यात एक पोस्टमन दिसला. मी त्याला पत्र दाखवलं, पत्ता विचारला. तो सहकार्याच्या भावनेनं म्हणाला, हे कार्ड पुन्हा त्यांच्या घरी टाकायचं असेल तर मी टाकेन. मी म्हटलं, नाही हो, मला स्वतःला जायचं आहे. हा, मग ठीक आहे, काम करा, घुमजाव करा, 2 मिनिटं त्या बोळातून चालत जा, तुम्हाला हवी असलेली बिल्डिंग भेटेल, त्यांनी सांगितलं मला. मी निघालो. 1-2 मिनिटात मी अमिता कारवारकरच्या घराच्या समोर जाऊन उभा राहिलो. मी केस ठीकठाक केले, रुमालानं चेहरा पुसून काढला, शर्टावरची धूळ उडवली, कॉलर टाईट केली
आणि प्रदीर्घ श्वास घेऊन छाती फुगवून दारावरच्या घंटीच्या बटणावर बोट ठेवलं. टिंग टॉंग. मंजूळ आवाज आला आतनं. साध्या दारावरच्या घंटीचा आवाज इतका मंजूळ असेल तर मालकिणीचा म्हणजे त्या अमिता कारवारकरचा आवाज म्हणजे लता मंगेशकरच्या आवाजावर ताण करणारा असणार. एवढं दार उघडलं गेलं. दारात एक बुटकाचा काळ्या वारणाचा केस पिकलेला वयस्क गृहस्थ उभा होता. मला बघताच त्यांनी विचारलं, कोण पाहिजे? अमिता कारवारकरांना भेटायचं आहे मला. त्याबरोबर एक आश्चर्य घडलं. क्षणार्धात त्या वयस्क गृहस्थांच्या चेहऱ्यावर तेज झळकलं, डोळे चमकले, दात ओठ खात त्यांनी उडी मारली आणि माझा गळाच पकडला. पुढच्या क्षणी तो ओरडला, गणप्या, बबन्या, बबन्या, गणप्या, अरे या लवकर, या लवकर या, हा बघा, हा आलाय, हा आलाय. आणि त्यांनी मला आतच खेचला. तेवढे ज्यांच्या नावानं त्यांनी टाहू फोडला होता ते दोघं आतनं बाहेर आले. आल्या आल्या ते माझ्यावर तुटून पडले. दोघांनी माझे हात पकडले आणि तो वयस्क माणूस माझ्या पोटावर बुक्के मारायला लागला. मी कळवळून ओरडलो, अहो अहो काय करतोय, काय काय करतोय, कळलं नाही का अजून? असं छदमी सुरात म्हणत तो गणय्या किंवा बबन्या माझ्या डोक्यावर इतक्या जोरात बुक्क्या मारायला लागले की माझ्या डोळ्यासमोर आकाशातल्या ताऱ्यांबरोबर हिंदी चित्रपट सृष्टीतले तारे आणि तारका चमकायला लागल्या. तेवढ्यात बाबन्या किंवा गणप्याला चेवच आला. त्यांनी माझा हात जोरात पिरगळला आणि खांद्याजवळ एक सणसणीत गुद्दा ठेवून दिला. मला वाटलं माझ्या हाताचा उखळी सांदा सरकतोय का काय. त्यानंतर 3-4 मिनिटं त्या तिघाही चांडाळांनी माझ्या अंगा खांद्यावर, पाठीवर लाथा बुक्क्यांचा वर्षाव केला, अगदी पार्श्वभागावर सुद्धा. तेवढ्यात बाहेर पावसाची जोरदार सर आली. त्याबरोबर त्या तिघाही हरामखोरांनी पावसाच्या सरीच्या तालावर साजेच्या थापडा मला मारल्या. मी खाली कोसळलो तेव्हा मात्र बळबळ मला वर उचलून त्यांनी कोचावर बसवलं आणि माझ्याकडे बघत विचारलं, काय जावय बाप्पू, आता बरं वाटतंय का? मी आश्चर्यानं त्यांचा कोणी जावई वगैरे मागे उभं राहून एकतर्फी मारामारी बघतोय काय म्हणून मान वळवून बघितलं, पण आम्हा चौघांशिवाय तिथे दुसरं कोणी नव्हतं. तुम्हाला म्हटलं जावई बाप्पू आम्ही. मी आणि जावई बाप्पू? मी आश्चर्यानं विचारलं. म्हणजे भावी जावई बाप्पू आमचे? आता तासाभरात तुम्ही आमचे जावई बाप्पू होणार आहात. अहो मी हे पुस्तक द्यायला आलो होतो. अरे बाबा, पुस्तकाच्या देवघेवीतनं तर सुरुवात होते ना. म्हणजे मी नाही समजलो. आम्ही सगळं समजून आहे ना. पण मी केलं तरी काय? गाडीत मला तुमची ती अमिता दिसली, ती उतरल्यावर मला तिचं हे पुस्तक दिसलं. ते पुस्तक परत करायला आलो तर तुम्ही मला बदाडला. असं काय? अमिता गाडीत दिसली का? आणि काय हो, तुम्हाला बदडून नाही काढायचं तर मग काय तुम्हाला पंचायतीने ओवाळायचं का? ओवाळायचं? अहो पण मी असा काय अपराध केला हे तरी मला सांगाल का नाही तुम्ही? ते आता आम्हीच सांगायला पाहिलं का तुला? हां, काही लाज लज्जा शरम? बोलू का अमिताला? बोलू? तिच्या तोंडून ऐकायचं आहे? अहो पण मी त्यांना काहीच नाही केलं. त्यांच्या शेजारी मी गाडीत बसलो होतो खरं, पण मी त्यांना चुकूनही स्पर्श नाही केला. विचारा की त्यांना. मी गयावया करत सांगायला लागलो. विचारतो थांब. असं म्हणत ते आत वळून हाक मारणार तेवढ्या दारावरची घंटा वाजली. मी बघतो कोण आहे असं म्हणत मीच पुढं झालो. दार उघडून तिथूनच सुंबाल्या ठोकायचा माझा विचार होता ना, पण भटजी आले वाटतं असं पुटपुटत तो वृद्ध ग्रहस्थ पुढं आला. त्यांनी दार उघडलं तर खरोखर एक भटजीसारखा दिसणारा भटजी आत आला. माझ्याकडे बघत म्हणाला, अरे वा, आले का जावई बाप्पू? चला चला, मी सगळं सामान आणलं आहे. इथेच या हॉलमध्येच लग्न लावायचं आहे नाही का? सनईवाल्याला बोलावलं आहे का? हां, का सनईची टेप लावून टाकणार आहे? अंतरपाठ कोण धरणार आहे? मंगलाष्टकं नेहमीची म्हणायची का तुमच्यापैकी कोणी रचली आहेत? मी थक्क झालो. अमिताशी लग्न करायला तसा मी तयार होतो, पण ते इतक्या झटपट होईल याची मात्र यत्किंचितही कल्पना नव्हती ना मला. आणि ते इतक्या झटपट व्हावं हे सुद्धा मला मंजूर नव्हतं. मी साधं गाडीत सापडलेलं पुस्तक द्यायला येतो काय आणि मुलीकडची मंडळी माझं लग्न उरकून टाकायच्या घाईत येतात काय, सगळं विचित्र वाटत होतं मला. काहीतरी गैरसमज झालेला होता. मी हलक्या आवाजात हाक मारली, बाबासाहेब, अहो बाबासाहेब. त्याबरोबर ते मध्यमवयीन ग्रस्त एकदम माझ्याकडे टवकरून बघत खेकसले. कुणाला हाका मारताय? कोण आहे इथे? बाबासाहेब? हो, आपल्यालाच हाक मारली मी, बाबासाहेब.
माझं असं म्हणणं आहे की, पण माझं वाक्य अर्ध्यावर छाटून टाकत ते बाबासाहेब म्हणाले, मी बाबासाहेब नाहीये, मला दादासाहेब म्हणायचं, आम्ही त्यांना सांगितलं नाही वाटतं. तेच तर मी तुम्हाला सांगणार होतो दादासाहेब. खरं म्हणजे ना, त्या ठेरड्याला दादासाहेब म्हणणं माझ्या अगदी जीवावर आलं होतं. करणार काय? मी पुढे म्हणालो, दादासाहेब आता खरं सांगायचं तर मी आम्ही त्याला गाडीत पाहिलंय तेवढंच, पण मला ती आवडली आहे, मी लग्नाला तयार आहे. माझ्या आईवडिलांचं काय? त्यांनाही मुलगी बघायची आहे ना. त्यामुळे मी म्हणतो की एवढ्या घाई गर्दीत कुठं लग्न करता तुम्ही? मला माझ्या आईवडिलांना बोलवून तर घेऊ दे. नाही नाही, त्यांना आपण बोलावून घेऊ पण संध्याकाळी रिसेप्शनच्या वेळी. हा लग्नाचा मुहूर्त टाळणं अशक्य आहे. जगातली कुठलीही शक्ती आता तुमचं हे लग्न पुढे ढकलू शकणार नाही. आता मात्र मला थोडा संशय आला की हा काय गौड बंगाल आहे. धीर एकवटून मी म्हणालो, तुम्ही आम्ही त्याला जरा बाहेर बोलवाल का? मला तिच्याशी बोलायचंय. आता काय राहिलंय बोलायचं? लग्नानंतर बोलत बसा की वाटेल तेवढं. दादासाहेब प्लीज. ठीक आहे बोलवतो असं म्हणत दादासाहेब आतल्या दिशेनं बघत म्हणाले, मीता बाळ, जावई बाप्पू बोलवत आहेत तुला. काही क्षणातच रुमझुम असा पायातल्या पैंजणांचा आवाज आला. मागोमाग अमिता मधल्या दारात येऊन उभी राहिली. खाली मान घालून उभ्या असलेल्या अमिताला बघताच मला धक्का बसला. कारण सकाळी गाडीत दिसलेली म्हणा, भेटलेली म्हणा, ती अमिता ही नव्हती. ही कोणीतरी वेगळीच होती. मी लक्षपूर्वक तिच्याकडे बघितलं तेव्हा मात्र भयानं माझं सर्वांग थरथरायला लागलं. आता कुठं त्या हरामखोर दादासाहेब आणि गुंड सुपुत्र गणप्या आणि बाबण्या या बदमाश लोकांचा बेत माझ्या लक्षात यायला लागला. लग्नात मला बायकोबरोबर एक मूल सुद्धा मिळावं असा त्यांचा डाव दिसत होता. मी आजूबाजूला बघितलं तेव्हा दादासाहेब आणि मंडळी माझ्याकडे डोळे वाटारून बघत होती. आता या घोर प्रसंगातनं माझी सुटका कोण करणार? मी मनातल्या मनात देवाचा धावा करायला लागणार एवढ्यात लक्षात आलं की आपण देव मानत नाही, आपण निसर्ग मानतो. मी निसर्गाचा धावा करायला लागलो. निसर्गानं माझी हाक ऐकली, कारण निसर्गाच्या हाकेला ओ देण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मला करंगळी वर करून दादासाहेबांची परवानगी घ्यायला लागली. मला तुमच्या बाथरूमचा उपयोग करायचा आहे, बाथरूमचा रस्ता दाखवायची कृपा कराल का? दादासाहेबांनी मान हलवली, संमती दिली आणि गणप्या किंवा बाबण्याकडे बघत म्हणाले, जा रे, जावई बाप्पूंना बाथरूम दाखवा आपली. मी आत गेलो आणि पहिल्या प्रथम आतली कडी लावून टाकली. बाथरूममधून बाथरूमचं दार न उघडता बाहेर जायला मिळतंय का ते बघायला लागलो. खिडकीकडे लक्ष जाता मला अत्यानंद झाला. काचेच्या आडव्या पट्ट्या लावलेली ती खिडकी मला खुणावत होती. मी लागलो ताबडतोब कामाला. काचेच्या आडव्या पट्ट्यांची जागा रिकामी करायला लागलो. थोडासा अंदाज घेतल्यावर आता त्या खिडकीतून बाहेरच्या जगात उडी मारून जायचा रस्ता तयार झाला हे माझ्या ध्यानात आलं. मी हलक्या पावलांनी खिडकीवर चढलो. आता त्या इवल्याच्या खिडकीतनं देह बाहेर काढणं तसं कठीण होतं, पण प्रयत्नांना यश आलं. मी संपूर्णपणे बाहेर आलो. भिंतीलगतच्या पाईपला हात घातला. एवढ्यात पावसाची सर आली आणि बाथरूमचा दरवाजा सुद्धा वाजायला लागला. जावई बापू, हो जावई बापू, दरवाजा उघडा जावई बापू. बाहेरनं हाका सुद्धा यायला लागल्या. झक मारतोय तुमचा जावई बापू असं स्वतःशी पुटपुटत मी पायपावरनं खाली सरकायला लागलो. जमिनीला पाय टेकता स्वर्ग 2 बोटं उरल्याचा मला आनंद झाला. मी जमिनीवर पाय ठेवून उभा राहताच एक माणसांचा समूह माझ्या दिशेनं धावत येत असलेला मला दिसला. त्या समूहात दादासाहेब, गणप्या, बाबण्या ही सगळी मंडळी होती. घाबरलो नाही. माझ्या नकळत पायात असा काही वेग आला की मी पळत सुटलो, धूम पळालो. पळत 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 मी चिंचपोकळी रेल्वे स्टेशन गाठलं. फलाटावर आलेली गाडी पकडली. माझं स्टेशन येताच पळत पळत घर काढलं. धापा टाकत मी दार उघडलं. घरात प्रवेश करून मी 4-2 उड्यात आराम खुर्ची गाठली. धाड दिशेने कोसळलो. किर्र असा माझ्या दारावरच्या घंटीचा कर्कश आवाज झाला. मी दचकून जागा झालो. सभोवताली काळोख पसरला होता. मी बटन दाबलं, दिवा लावला. सकाळच्या अतिश्रमामुळे आणि मनावर आलेल्या दडपणामुळे मला आराम खुर्चीत झोप लागली होती. बाहेर कोणीतरी आलं होतं. माझी छाती धडधडायला लागली. म्हटलं दादासाहेब आणि मंडळी माझ्या घरापर्यंत येऊन ठेपली काय? हलक्या पावलाने मी दाराजवळ गेलो. आयबॉलला डोळा लावून बघितलं. बाहेर माझे शेजारी श्री आशुतोष भट्टाचार्य उभे होते. कडी सरकवून मी दार उघडलं. भट्टाचार्य आत येत म्हणाले, येशो,
सत्यजित रायर सिरियल देखो, जेटा तुम्हार शॉप और को भला लागे. दूरदर्शनवरील सत्यजित राय प्रेझेंट्स ही मालिका मला फार आवडते. वास्तव पातळीवरचं कथानक, साधी सरळ मांडणी, खरेखुरे वाटणारे प्रसंग, यामुळे मी त्या मालिकेतली कथा चुकवत नसे. एका बंगाली माणसानं सादर केलेली मालिका मला आवडते याचं भट्टाचार्यजींना कौतुक आहे आणि त्यामुळे मालिका सुरू व्हायच्या वेळी ते मला आग्रहानं येऊन सांगतात. आत्ताही ते मला बोलवायलाच आले होते. दार उडून मी त्यांच्या घरी गेलो. टीव्हीवरचा कार्यक्रम सुरू व्हायच्या बेतात होता. आजच्या कथेचं नाव होतं हलकी बारिश. ऐन पावसाळ्यात हलकी बारिश या शीर्षकाची कथा निवडल्याबद्दल मला सत्यजित राय यांचं कौतुक वाटलं. मी उत्सुकतेनं समोर बघायला लागलो. थोड्याच वेळात पडद्यावरची दृश्य बघून पार चक्रावलो. एक तरुण बसनं प्रवास करतोय. काही क्षणात त्याच्या शेजारची जागा रिकामी होते. एक तरुणी त्या जागेवर येऊन बसते. सुंदर तरुणी. वाऱ्यावरच्या झुळकीनं तिचे मोकळे केस सोडायला लागतात. तरुणाच्या चेहऱ्याभोवती पिंगा घालायला लागतात. काही वेळानंतर तरुणी उठून जाते. तरुणाच्या लक्षात येतं की ती पुस्तक विसरली आहे. हा भाग बघताच माझ्या काळजात धडधडायला लागलं. हा प्रसंग म्हणजे माझ्या स्वतःच्या जीवनात आज सकाळी घडलेला प्रसंग ना. मी डोळे विस्फारून पुढे बघायला लागलो. पुस्तक घेऊन तरुण घरी येतो. पुस्तक चाळायला लागतो तेव्हा त्या पुस्तकातनं एक पोस्टकार्ड पडतं. हे बघितल्यावर तर माझी खात्रीच पटली की आता तो पुस्तक घेणार तरुणीचं घर गाठणार आणि ते त्यांनी गाठलं. पुढचं कथानक मात्र वेगळं होतं. तद्दन खोटं होतं. नोकर दार उघडतो. तरुणी येते, त्याला चहा बिस्किटं देते, त्याच्याशी गप्पा मारते. तिच्याप्रमाणे त्याला सुद्धा शास्त्रीय संगीताची आवड असते. पुढच्या रविवारी संगीताच्या मैफिलीत ती त्याला भेटायचं नक्की करते. तो जायला उठतो तेवढ्यात पावसाची सर येते. ती त्याला आपली छत्री देते. पुढच्या भेटीत छत्री आणायला सांगते. मधाळ सुरात टाटा करते. कथानक संपतं तेव्हा त्यांचं छानपैकी गुळपीट जमलेलं असतं. पडद्यावरचा हा खोटा प्रकार बघताच माझ्या अंगाचा उडाला तिळपापड. सत्यजित राय यांचा हा वास्तवात तद्दन खोटा असल्याचा माझ्याकडे भक्कम पुरावा होता. अशा प्रसंगी जे काही खरं घडतं ते मी नुकतंच अनुभवलेलं होतं. गाडीत किंवा बसमध्ये शेजारी बसलेल्या तरुणीचं विसरून राहिलेलं गेलेलं पुस्तक परत करायला जो माणूस जातो त्याच्यावर काय संकट कोसळतं हे प्रत्यक्ष मी अनुभवलेलं होतं. खऱ्याखुऱ्या वास्तवाचा मला अनुभव होता आणि सत्यजित राय यांचा वास्तववाद खोटा होता, नकली होता. मला सत्यजित राय, त्यांची ती कथा मालिका आणि भट्टाचार्याचा टीव्ही सेट या सगळ्याचा विलक्षण संताप आला. माझ्या डोक्यात खून चढला. माझ्या नकळत मी उठून उभा राहिलो. टीव्ही जवळ गेलो आणि टीव्ही सेट फोडून टाकला, पार निकामी करून टाकला. तर मी भट्टाचार्याचा टीव्ही का फोडला याची हकीकत ही अशी आहे. या घटनेनंतर 1-2 दिवस गेले आणि ऑफिसात मला माझा दोस्त सदू उपळेकरचा फोन आला. 4 इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर सदू म्हणाला, अरे बरी आठवण झाली. परवा गाडीत चढता चढता तू माझ्याकडनं एक पुस्तक घेतलं होतंस. वाचून झालं का पुस्तक? पुस्तक? कुठलं पुस्तक? अरे ते पुस्तक. त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर अमिता कारवारकराची सही आहे बघ. तुझं वाचून झालं असेल तर परत कर ना बाबा. आज उद्या त्या अमिताला नेऊन द्यायचंय मला. सदूच्या तोंडचे ते शब्द कानावर पडताच माझ्या डोळ्याभोवती काळोख दाटला. हातातला फोन खाली पडण्यापूर्वी मी त्याला एवढंच म्हटल्याचं आठवतंय, मी ते पुस्तक पोचवलंय. आता त्यांच्याकडे कधी जाणार आहेस? जाताना नवरदेवाचा पोशाख करून जायला विसरू नकोस रे बाबा. श्रोते हो, ही होती कापडी सरांची कथा, मी भट्टाचार्यांचा टीव्ही का फोडला. कथा तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ लाईक करा. कथा कशी वाटली हे सांगण्यासाठी कमेंट जरूर करा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.